नागपंचमी, रक्षाबंधन, गोकुळाष्टमी हे सर्व सण संपल्यानंतर आपल्याला चाहूल लागते ती म्हणजे गणेशोत्सवाची। लवकरच सुरू होणाऱ्या गणेशोत्सवाच्या मी अगोदरच सर्वांना शुभेच्छा देते, कारण अगदी घराघरामध्ये गणपती बाप्पा लवकरच आता विराजमान होणार आहेत। म्हणूनच गणपती बाप्पांसाठी आपण अगोदरच काही छान रेसिपीज पाहणार आहोत। सगळ्यांकडेच आता धावपळ असेल ती म्हणजे साफसफाईची आणि गणपती बाप्पांच्या तयारीची। त्यासाठीच आहे ना, अगदी आपण सोप्या पद्धतीने झटपट असे मोदक कसे बनवता येतील ते आपल्या रेसिपीज मध्ये पाहणार आहोत। म्हणूनच तुम्ही जर का चॅनेलला अजूनही सबस्क्राइब केले नाहीये तर पटकन सबस्क्राइब करून टाका। महिनाभर टिकणारे असे पौष्टिक मोदकची रेसिपी आज आपण पाहणार आहोत। चला तर पटकन वेळ न घालवता सुरुवात करूयात। पौष्टिक असे मोदक बनवण्यासाठी इथे मी काही खजूर घेतलेली आहे, ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत। आता या ड्रायफ्रुट्सचे आपल्याला अशा पद्धतीने बारीक बारीक असे चॉप करून घ्यायचे। खजूर मध्ये जर का बिया वगैरे असतील तर त्या काढून घ्यायच्या आहेत। त्यानंतर भोपळ्याच्या बिया, मगजच्या बिया आणि खसखस इथे घेतलेली आहे। आता हे जे आपण खजूर आहेत ना बिया काढून घेतलेल्या, तर ह्या हलक्याशा मिक्सर मध्ये आपल्याला बारीक दळून घ्यायच्या आहेत। सेम अगदी याच पद्धतीने परफेक्ट। त्यानंतर लगेच जाड तळाची अशी कढई गॅसवर ठेवलेली आहे। आता या कढईमध्ये सर्वात आधी आपल्याला खसखस भाजून घ्यायची आहे। 3 ते 4 चमचे इथे मी खसखस वापरलेली आहे। आता ही खसखस भाजली ते कसं ओळखायचं, तर हलकीशी ती चटचट अशी उडू लागते आणि त्यानंतर हलकासा सुगंधही येतो। खसखस आहे ना अशी बारीक गॅसवरती छान अशी भाजून घ्यायची। असे केल्यामुळे काय होतं ना की आपण जे मोदक बनवणार आहोत ना ते अगदी आरामशीर महिनाभर टिकण्यास मदत होते। हलकासा रंगही बदलला आहे, आता लगेचच काढून घेऊया। त्यानंतर इथे मगजच्या बिया आणि भोपळ्याच्या बिया ज्या आहेत ना ते अगदी थोडंसं तूप घालून आपल्याला अगदी स्लो गॅसवरती परतून घ्यायचे आहेत, म्हणजे याचाही अगदी कच्चेपणा जातो आणि त्याचबरोबर हे छान क्रिस्पी आणि कुरकुरीत असे होतात। ड्रायफ्रुट्स कधी पण भाजून घेतले ना तर ते लाडूमध्ये किंवा मोदकामध्ये घालताना ते खराब होऊ नये यासाठी आपल्याला ही प्रोसेस करून घ्यायची आहे। त्यामुळे शक्यतो असे हे ड्रायफ्रुट्स जे आहेत ना अगदीच कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे आहेत। त्यानंतर आपण जे चॉप केले होते अक्रोड, बदाम आणि काजू तेही आपल्याला कढईमध्ये 5 ते 7 मिनिटं भाजून घ्यायचे आहे। आता या सर्वच ड्रायफ्रुट्स पैकी तुमच्याकडे जर का एखादं ड्रायफ्रूट नसेल किंवा कमी जास्त वापरलं तरीही चालेल। क्रिस्पी आणि कुरकुरीत असे ड्रायफ्रुट्स भाजून झाल्यानंतर या कढईमध्ये 2 चमचे साजूक तूप घालायचं आहे आणि मिक्सर मधून आपण जी खजूर दळून घेतली होती तर ती या कढईमध्ये घालायची आहे सर्वच। खूप जास्त वेळ न लागता अगदीच कमी वेळामध्ये ही खजूर जी आहे ना ती अशी स्लो गॅसवरती परतून घेतल्यानंतर काही वेळातच मऊ पडते। अशी हे खजूर परतून घेत असताना कलथ्याच्या मदतीने खालीवर करून घ्यायची आहे, म्हणजे ती खाली तळाशी लागणार नाही। मस्त असा फ्लेवर येण्यासाठी यामध्ये पाव चमचा किंवा अर्धा चमचा वेलची पूड घालायची आहे। वेलची पूड या मिश्रणामध्ये छान अशी मिक्स करून घेऊयात। अगदी 4 ते 5 मिनिटांमध्येच अशी खजूर ही परतून घेत असताना काही वेळामध्येच खूप मऊ पडते, तुम्ही इथे बघू शकताय। तर मस्त अशी ही मऊ आपली खजूर झाल्यानंतर यामध्ये लगेचच आपण जे ड्रायफ्रुट्स भाजून घेतले होते ना तर ते घालायचे आहेत। गॅसची फ्लेम मात्र स्लो ठेवायची आहे। आता हे ड्रायफ्रुट्स घातल्यानंतर मात्र गॅस इथे बंद करायचा आहे आठवणीने। चला तर सर्वच ड्रायफ्रूट या खजूर मध्ये मिक्स करून घेऊयात। आता हे मस्त असं हे मोदकांचे मिश्रण जे आहे ना एका ताटामध्ये थंड होण्यासाठी काढून घ्यायचं आहे, म्हणजे हे ड्रायफ्रुट्स आणि खजूर जे आहे ते आपल्याला छान अशी एकजीव करता येईल। हलकासा कोमट गार झाल्यानंतर हातांच्या मदतीने हे ड्रायफ्रूट सर्व या खजूर मध्ये मिक्स करून घ्यायचे। त्यानंतर इथे मी या पद्धतीचा इथे मोदक साचा वापरलेला आहे। आता या मोदक साच्याला असं तूप लावून घ्यायचं, म्हणजे ते आपण मोदक बनवणार आहोत ना तर ते अगदी पटकन डिमोल्ट होतील आणि मोदकांनाही एक प्रकारची चकाकी येऊन जाईल। आता काही पोर्शन घ्यायचं आहे या मिश्रणामधलं आणि या पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे। मावेल तितकं मिश्रण या साच्यामध्ये भरून घ्यायचंय। साचा बंद केल्यानंतर एक्स्ट्राचं जे मिश्रण आहे ना तर ते बोटांच्या मदतीने काढून घ्यायचं आहे, अगदी या पद्धतीने परफेक्ट। बोटांनी हे मिश्रण एकसारखं असं प्रेस करून घ्यायचंय, म्हणजे मोदकाला आकारही अगदी सुंदर आणि सुबक असा येऊन जातो। भरपूर ड्रायफ्रुट्स घातलेला मस्त असा मोदक आपला इथे बनवून तयार झालेला आहे। आकार तर बघा काय सुंदर आणि सुबक असा दिसत आहे। चला तर सेम पद्धतीने आणखीन एक मोदक तुम्हाला मी इथे बनवून दाखवते। तुम्ही हे जे मोदक आहेत ना ते गणपती बाप्पा यायच्या अगोदरच जर का बनवून ठेवले ना तर अजिबात खराब होत नाही। अगदी 15 ते 20 दिवस हे आरामशीर टिकणार। म्हणजे काय होतं ना की ऐन वेळेला पाहुण्यांची गडबड आणि भरपूर तयारीही घरामध्ये करायची असते, अशा वेळेला मोदक बनवण्यामध्ये भरपूर वेळ जातो आणि प्रत्येक दिवशी बाप्पांसाठी अशा वेगवेगळ्या प्रकारचे मोदक तुम्ही प्रसाद म्हणून नक्कीच बनवू शकता। भरपूर असे ड्रायफ्रुट्स मोदक इथे बनवून तयार झालेले आहेत। कशी वाटली मग तुम्हाला ही आजची पौष्टिक मोदकांची रेसिपी? आवडली असेल तर या गणेशोत्सवामध्ये
असे हे मोदक नक्कीच बनवा। त्याचबरोबर फ्रेंड्स आणि फॅमिली सोबत जास्तीत जास्त रेसिपी शेअर नक्की करा। पुन्हा भेटूया, तोपर्यंत बाय।